नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आत्ता पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, अतिशय महत्त्वाची माहिती. 28 एप्रिलची सर्वात महत्त्वाची माहिती एप्रिलच्या पैशासंदर्भात. बघा, ज्या एप्रिलच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहता तर त्या एप्रिलच्या पैशाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, आत्ता 3000 रुपये तुम्हाला येऊ शकतात, त्याविषयीची सर्वात महत्त्वाची माहिती आहे. आत्ता 3000 रुपये येणार, त्याविषयीची अतिशय जबरदस्त दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कोणत्याही क्षणी पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. सर्व लाडक्या बहिणींनो लक्ष द्या. बघा, सर्व लाडक्या बहिणींनो काय सांगतोय, कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात, त्याविषयीची अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओ लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं, सर्वांनी व्हिडिओ लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोटे छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे. बघा, कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये जे पैसे ते त्या ठिकाणी जमा होऊ शकतात. कोणत्याही क्षणी म्हणतोय म्हणजेच काय, तर आता ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ पाहताय त्यावेळेस सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते येऊ शकतात, तुम्हाला SMS जे ते येऊ शकतात. अतिशय जबरदस्त अपडेट आलेली नवीन अपडेट आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा. बघा, एप्रिलच्या हप्त्याच्या वाटपासंदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती. आज सोमवार आहे आणि आजपासूनच या ठिकाणी एप्रिलचा जो काही हप्ता आहे तो वाटप त्या ठिकाणी आता सुरू होऊ शकतो. त्याविषयीची जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे. आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळी माहिती, सगळं काही समजून सांगतो. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा. बघा, आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. म्हणून थोडा वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण त्या माहितीवर आलेलो आहेत. पाहू शकता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहेत. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचा प्रश्न असतो. जर आपण पाहिलं तर भरपूर लाडक्या बहिणींचे कमेंट बॉक्समध्ये प्रश्न आले, दादा एप्रिलचा हप्ता कधी येणार, दादा 10वा हप्ता आलेला नाही, आम्हाला पैसे कधी मिळणार, अशा पद्धतीचे प्रश्न महिलांचे असतात. लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, एप्रिलचा हप्ता तुम्हाला आता सुरुवात होणार आहे. त्याविषयीचीच नवीन अपडेट आली आणि आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आहे. सोबतच 2100 रुपयांच्या संदर्भात पण महत्त्वाची अपडेट आली. 2100 रुपयांच्या संदर्भात पण महत्त्वाची अपडेट आहे. काय अपडेट आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची सर्वात लोकप्रिय योजना आहे. सर्वात लोकप्रिय योजना या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरलेली सर्वात लोकप्रिय योजना आहे, महत्त्वाकांक्षी योजना आहे. आता या योजनेमध्ये भरपूर महिलांना प्रश्न आहे की एप्रिलचा हप्ता जो आहे तो कधी मिळणार असा प्रश्न विचारला जातोय. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात. दर महिन्याला 1500 रुपये जे ते त्या ठिकाणी जमा केले जातात लाडकी बहीण योजनेमध्ये, बरोबर. तुम्हाला पण 1500 रुपयेच येतात. पण जर आपण पाहिलं तर मागील 2 महिन्यांपासून म्हणजेच फेब्रुवारीमध्ये पैसे आले नव्हते म्हणून मार्चमध्ये 3000 रुपये आलेले होते. त्याच पद्धतीने जर एप्रिलमध्ये पैसे आले नाहीत, बघा, एप्रिलमध्ये जर पैसे आले नाहीत तर तुम्हाला पुन्हा मेमध्ये 3000 रुपये येतील. पुन्हा मेमध्ये 3000 रुपये येणार आहेत, असं लक्षात घ्यायचं आहे. बघा, आता पुढे दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात. दरम्यान एप्रिल महिना संपायला अवघे काही दिवस उरलेले आहेत. फक्त एप्रिल महिना संपायला. आज जर आपण पाहिलं तर 28 एप्रिल आहे, 29 आणि 30 असे फक्त 3च दिवस राहिलेले आहेत. फक्त 3 दिवस राहिलेले आहेत. आजपासूनच पैसे वाटप करायला सुरुवात झाली पाहिजे, तर ते 30 एप्रिलपर्यंत पैसे वाटप होतील. जर समजा आज पैसे वाटप झाले नाहीत तर तुमचे पैसे हे उद्या पण त्या ठिकाणी येऊ शकतात. उद्या आले नाहीत तर परवा येऊ शकतात. आणि जर परवा आले नाहीत म्हणजेच एप्रिलचा महिना संपला तर मेमध्ये तुम्हाला 3000 रुपये त्या ठिकाणी सरकार देणार आहे. लक्षात घ्यायचं आहे, 3000 रुपये तुम्हाला आता ह्या ठिकाणी मिळू शकतात. आता कोणाकोणाला वाटतंय की 3000 रुपये मिळायला पाहिजेत, कोणाकोणाला वाटतंय म्हणजे जेणेकरून मेचा जो काय हप्ता आहे तो पण तुम्हाला लवकर दिला जाईल. कारण एप्रिलचा हप्ता असा पण उशीर झालेलाच. आता एप्रिलचा महिना संपणार आहे. जर एप्रिलच्या महिन्यामध्ये पैसे आले नाहीत तर मेमध्ये मिळतील आणि मेमध्ये एप्रिलच्या सोबत मे पण तुम्हाला मिळायला पाहिजे काय, मेचा पण हप्ता, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. ज्या ज्या महिलांना 3000 रुपये हवेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 3000 रुपये पाहिजेत, 3000 रुपये पाहिजेत लिहून पाठवायचे. आता बघा, एप्रिल महिना संपायला अवघे काहीच दिवस उरलेले आहेत. पुढे बघा, जबरदस्त अपडेट आहे. तरीही एप्रिलच्या हप्त्याबाबत अधिकृत तारीख समोर आली नाही. बघा, तरीही एप्रिलच्या हप्त्याबाबत अधिकृत तारीख जी आहे ती समोर आली नाही आहे. परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत्या 72 तासात महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. बघा, जर आपण पाहिलं तर एप्रिलच्या हप्त्याबाबत अधिकृत तारीख जी आहे ती समोर आलेली नाही आहे. परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत्या 72 तासात महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, नवीन अपडेट आली, अतिशय जबरदस्त अपडेट. बघा,
येत्या 72 तासांमध्ये महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे, त्याविषयीची जबरदस्त माहिती आपल्याला पाहायला मिळते. काय म्हटलेलं आहे, तरीही एप्रिलच्या हप्त्याबाबत अधिकृत तारीख समोर आलेली नाही आहे, परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत्या 72 तासात महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. म्हणजेच काय, तर एवढ्या 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते ह्या ठिकाणी जमा होणार आहेत. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहतो. बघा, 72 तासांमध्ये महिलांच्या खात्यात जे पैसे ते जमा होणार आहे. पुढे बघा, लाडकी बहीण योजनेत एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत हप्ता जमा केला जाणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली होती. जर आपण पाहिलं तर माननीय महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे यांनी स्वतः माहिती दिली होती. एप्रिल महिना संपण्याच्या आधी सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील म्हणून, एप्रिलचा हप्ता जमा होईल म्हणून त्यांनी माहिती दिलेली होती. तर बघा, एप्रिलचा महिना आता अखेरला आलेला आहे, म्हणजे संपायला आलेला आहे, तरी देखील अजून पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात झाली नाही. म्हणून आजच त्या ठिकाणी पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. संध्याकाळपर्यंत केव्हाही तुमच्या खात्यात पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. कोणत्याही क्षणी तुम्हाला SMS जे ते येऊ शकतात. जर समजा तुम्ही आता व्हिडिओ पाहत आहेत आणि व्हिडिओ पाहत असताना देखील तुम्हाला SMS येऊ शकतो. भरपूर महिलांना असं घडत असतं. आता बघा, एप्रिल महिना संपायला फक्त 3 दिवस उरलेले आहेत. आपण जर पाहिलं तर 3 दिवस आहे. त्यामुळे येत्या 72 तासात कधीही लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे लाडक्या बहिणींना आनंद झालेला आहे. पाहू शकता बघा, येत्या 72 तासात कधीही केव्हाही कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जे ते जमा होऊ शकतात. त्यामुळे लाडक्या बहिणींना आनंद जो आहे तो झालेला आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आता पाहत आहोत. बघा, या महिलांना मिळणार फक्त 500 रुपये. काही महिलांना फक्त 500 रुपये मिळतील. आता त्या महिला कोणत्या ज्यांना 500 रुपये मिळतील ते पण आपण पाहूया. बघा, लाडकी बहीण योजनेत ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतात त्यांना लाभ मिळणार नाही. दरम्यान ज्या योजनांमध्ये महिलांना 1500 रुपयांपेक्षा कमी रक्कम दिली जाते, त्यामध्ये उर्वरित रक्कम ही लाडकी बहीण योजनेद्वारे दिली जाणार आहे. बघा, उर्वरित रक्कम जी आहे ती लाडकी बहीण योजनेद्वारे दिली जाणार आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनेत महिलांना 1000 रुपयांचा लाभ मिळतो. त्यामुळे उरलेले 500 रुपये हे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिले जाणार आहेत. बघा, लक्षात घ्या, नमो शेतकरी योजनेत महिलांना फक्त 1000 रुपयांचाच लाभ मिळतो. त्यामुळे उरलेले 500 रुपये जे ते लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना दिले जाणार आहेत. लक्षात घ्या, ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात त्या महिलांना 500 रुपयेच फक्त या ठिकाणी मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेमधून. कारण 1000 रुपये त्यांना नमो शेतकरीमधून मिळतात आणि 500 रुपये हे असा त्यांचा फरक 1500 रुपयांचा त्या ठिकाणी पूर्ण केला जाणार आहे. आता पुढे जाऊया. बघा, या महिलांना मिळणार नाहीत पैसे. काही महिला ज्यांना पैसे मिळणार नाहीत बघा, तर या महिलांना पैसे मिळणार नाहीत. बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे. या पडताळणीमध्ये ज्या महिला पात्र नाहीत त्यांचे अर्ज बाद केले जातात. ज्या महिला ज्या पात्र नाहीत तरी देखील त्यांनी लाभ घेतलेला आहे त्या महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत. या महिलांना 1ही रुपया मिळणार नाही. ज्या महिला आता अपात्र झाल्या त्यांना 1ही रुपया मिळणार नाही आहे. लाडकी बहीण योजनेत सध्या महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी केली जाते. बघा, जर आपण पाहिलं असेल तर उत्पन्नाची पण ह्या ठिकाणी पडताळणी केली जाते. राज्य सरकारचं नवीन वर्ष जे ते 1 एप्रिलपासून सुरू होत असतं. 1 एप्रिलपासून बहुतेक वेळा उत्पन्नाचे जे काही दाखले ते काढले जात असतात, इन्कम सर्टिफिकेट काढले जातात. त्यामुळे उत्पन्नाची पडताळणी केली जाते. याआधी इतर निकषांची पडताळणी केलेली आहे. त्यामुळे ज्या महिला नियमांमध्ये बसत नाहीत त्यांना पैसे मिळणार नाहीत. याआधीच काही महिलांना पैसे मिळणे बंद झाले, त्यानंतर अजून काही महिलांना पैसे मिळणार नाहीत. बघा, अगोदर जर आपण पाहिलं तर 9 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र झाल्या आहेत. 9 लाख महिला म्हणजे जवळपास जानेवारीमध्ये 5 लाख महिला, फेब्रुवारीमध्ये 4 लाख महिला अशा पद्धतीने अपात्र झाल्या आहेत. मग त्यामध्ये मार्चमध्ये किती महिला अपात्र आहेत त्याची आकडेवारी आलेली नाही आहे. एप्रिलमध्ये किती महिला अपात्र होत आहेत त्याची पण आकडेवारी आलेली नाही आहे. त्यामुळे अजून काही महिलांचा जो काही लाभ आहे तो बंद होऊ शकतो. आता अशा पद्धतीची जबरदस्त अपडेट आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.